रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर मी तुम्हा सगळ्यांचे हात जोडून आभार व्यक्त करतो आणि तुमचा मी शतशः आभारी आहे की खरंच तुम्ही एका गावच्या मुलाला चांगल्या पद्धतीनं सबस्क्रायबर्स करून 10,000 आमच्या सबस्क्रायबरसाठी तुम्ही खूप मोलाचं योगदान केलं। त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खरंच मनातून आभार व्यक्त करतो, कारण की तुम्ही मला 10,000 सबस्क्रायबर्स केल्यामुळे माझ्या मनात म्हणा, मला एक ऊर्जास्थान तुम्ही करून दिलेलं आहे आणि त्याच गोष्टीमुळे मी खरं 10,000 सबस्क्रायबर तुमच्यामुळे हे सगळे मी पार करू शकलो। ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटला आणि त्यासाठी तुमचे खरोखर खूप धन्यवाद। खरं तर आज आपण जो फ्लॅट काढतोय तो आमारा नावाचं कॉम्प्लेक्स आहे। इथे 1.5 BHK फ्लॅट आहे। त्या आमारामध्ये हे आमारा जे आहे ठाणा स्टेशनपासनं जर आपण विचार केला तर साधारणतः 6 किलोमीटर अंतरावरती कोलशेतच्याच ठिकाणी आहे, सँडोज पोस्ट ऑफिसच्या बाजूला। तिथं हे खूप मोठं टाउनशिप आहे ज्याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत। आणि आता आपण जो फ्लॅट काढतो हा 570 कार्पेट एक पार्किंग सहित फ्लॅट असेल। पण ह्या फ्लॅटचं सगळ्यात खासियत ही आहे की तुम्हाला ह्याच्यातनं जो व्ह्यू मिळतो तो खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा मिळतो, ओपन व्ह्यू मिळतो। पलीकडे जर आपण बघितलं तर सनराईज नावाचा कॉम्प्लेक्स आहे आणि इकडे हा साईडला हे आमारा नावाचं कॉम्प्लेक्स आहे। याच्यात जर बघितलं आपण तर हा 570चा कार्पेटचा फ्लॅट असेल आणि जर आपण बाहेर बघितलं तर बाहेर बँक म्हणा, बँक असू दे किंवा ATM असू दे किंवा हॉटेल्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉम्प्लेक्सच्या बाहेर गेल्यानंतर सगळ्या गोष्टी नक्की मिळतात। मेंटेनन्स वाईज जर आपण विचार केला तर साधारणतः 5,500 रुपये याचं मेंटेनन्स असणार आहे आणि पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे। राहिला प्रश्न जे लाईट आहे, ही लाईटचा बी प्रॉब्लेम नाही आहे। लिफ्टला पॉवर बॅकअप आहे पण फ्लॅटला पॉवर बॅकअप नक्कीच नाही आहे। जर राहिला प्रश्न OC, CC, सोसायटी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या बिल्डिंगला ऑलरेडी आलेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेत जरी गेलात तर तुम्हाला इथे लोनचाही काही प्रॉब्लेम नक्की होणार नाही। अशाच पद्धतीचा हा 1.5 BHK फ्लॅट आहे। मी हा फ्लॅटचं फेसिंग कसं आहे किंवा काय आहे ते खरं तर मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न तुमच्यासमोर करतो। आणि तत्पूर्वी मी जर आपल्याला चेक करायला गेलो आपण हा फ्लॅट कसा आहे तर तुम्ही बघू शकता, मोबाईल कंपासद्वारे जर आपण चेक केलं तर कंप्लीट नॉर्थ फेसिंगचा हा फ्लॅट आहे। बाहेर जाताना उत्तर दिशा आहे, आतमध्ये येताना साऊथ दिशा आहे। ज्यावेळेला फ्लॅटच्या आपण बाहेर जातो तुम्ही बघू शकता, इकडे एक तुम्हाला लिफ्ट मिळते, इकडे एक लिफ्ट मिळते, ह्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 1 फ्लॅट आणि ह्या साईडला 2, टोटल एका फ्लोअरवरती जर आपण विचार केला तर 5 फ्लोअरचं तुमचं हे घर असणार आहे। ज्यावेळेला आपण घरात एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक स्टोरेज टाईप तुम्हाला जागा इकडे मिळू शकते आणि इमिडिएटली आलात तर तुम्हाला इथे किचन मिळतं। जे किचन तुम्ही बघू शकता L शेपचं किचन असणार आहे, ज्याच्यात तुम्ही जर बघितलं तर गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे आणि ह्या साईडला तुम्हाला खूप मोठं स्टोरेज आहे, जे तुमच्या घरातल्या डाळी, पीठ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टोर इकडे ह्या साईडला नक्की करू शकता। अशा पद्धतीचं तुम्हाला हे किचनचं वातावरण आहे आणि ज्या वेळेला आपण हे किचनच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत तुमचा असा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे, जो ह्या साईडला तुम्ही बघितला हा L शेपमध्ये तुम्हाला एक हॉल मिळतो। ज्या हॉलमधनं जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला सुंदर असा मोकळा व्ह्यू हा मिळतो, जो कल्पतरू कंपनीचा आहे। कल्पतरू म्हणण्यापेक्षा बाहेर कंपनी होती, त्या बाहेर कंपनीचा आहे। आणि ह्या साईडला जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे परत डायनिंगसाठी एक वेगळा स्पेस आहे, जो खूप मोठा आणि प्रशस्त तुम्हाला ह्या साईडला जाणवेल। आणि ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हिताची कंपनीचा एक AC, 2 फॅन हे तुम्हाला ॲज इट इज मिळतील। नंतर ह्या साईडला जर आलो तर हा तुमचा हाफ बेडरूम आहे, जो हाफ बेडरूम जर बघितलं त्याला स्टडी रूम म्हटलं तरी चालेल, कारण त्याची जे साईज आहे ती माझ्या हिशोबाने तीच आहे की एखादा मुलगा अभ्यास करून त्याचं सगळं स्टोरेज वगैरे ह्या साईडला करू शकतो। अशा पद्धतीचं तुमचा हा हॉल आहे। याला क्रॉस व्हेंटिलेशन पण चांगलं, इकडनं खिडकी असल्या कारणानं याच्यात हवा फास्ट चांगली होते। आणि हाफ बेडरूमच्या ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथं कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे, जे मोठं आणि प्रशस्त असणार आहे। ज्याच्यात तुम्ही जर ह्या साईडला जरी आलात तुम्हाला इथे एक वॉशिंग मशीनसाठी प्रॉपरली पॉईंट दिलेला आहे। आणि नंतर मग CACचे जे आउटलेट आहेत ते ह्या साईडला सेट ऑलरेडी केलेले आहेत। अशा पद्धतीचा खरं हा हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। ग्राउंड प्लस 29 माळ्याची खरं बिल्डिंग आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला शेवटचा बेडरूम असेल, जे ह्या साईडला जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे कपाट बनवण्यासाठी ऑलरेडी जागा दिलेली आहे। वरती तुम्ही बघितलं तर AC आहे हिताची कंपनीचा। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्ही जर विचार केला तर इकडे परत खूप सुंदर असा व्ह्यू हा फ्लॅटचा मिळतो तुम्हाला। समोर ब्रश ग्रीन नावाचं कॉम्प्लेक्स प्रॉपरली तुमच्या घरामधनं दिसतं आणि हे त्याचं बेडरूम आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला परत इथे मोठं चांगलं प्रशस्त असणारं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडे ह्या साईडला पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळतं। खरं तर ह्या मालकांना हे घर विकायचं, कारण नाही इथं काही दिवस ते राहत होते, इथून राहून त्यांनी ते प्लॅन करून दुसरीकडे केले, आता त्यांना तो विकायचा आहे।
रेंटचा जर आपण विचार केला तर इथे 1 BHKला 25,000 रुपये रेंट आहे, 1.5 BHKला 30,000 रुपये रेंट आहे, 2 BHKला 35,000 रुपये रेंट आहे. ॲज इट इज जर आपण फ्लॅट दिला तर अशा पद्धतीचं रेंट तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळू शकतं. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल किंवा विकत घ्यायचा असेल तर मालकांनी ठेवलेली किंमत 87 लाख रुपये ह्या फ्लॅटची आहे आणि ह्याच्यात त्यांनी ते निगोशिएशन करतील थोडंफार. तर अशाच पद्धतीचे आम्ही वेगळे चांगल्या पद्धतीचे फ्लॅट तुमच्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत. मला असं वाटते तुम्ही बघतायत, मला आनंद आहे. तुम्ही सबस्क्रायबर्स करताय, आनंद आहे. अजून पण सबस्क्रायबर्स आणि बघत राहिलात तर तरी पण ती गोष्ट चांगली आहे. मी तुमच्यासाठी अजून मेहनतीनं काम करून मला तुमच्या नजरेत जायचं आहे. मला त्याच्यामुळे मला असं वाटते की त्या सगळ्या गोष्टींची कृपादृष्टी तुम्ही आमच्यावरती करावी. आमच्या फ्लॅट जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही ते बघायला आलात तरी आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.